शंकरानंद रूपानुजन्मने श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम सब संतान की जय। सांग सोबत आहे, सांग नाव काय सांगा, सुरू येत आहे। त्या पूर्व पक्षाने शंका विचारलेली आहे की अहो पण द्वैत हे दोन प्रकारचे असले तरी त्यातील त्यांचे कोणते ते मला समजत नाही। तर याचे समाधान त्यांनी पुढील श्लोकातून सांगितलंय। श्लोक सांगितलाय, अण्वय व्यतिरेकाभ्याम धीमयो जीव बंधकृत सत्यस्मिन् सुखे दुःखे तस्मिन् सती न द्वयम्। अन्वयार्थ सांगितलाय की अन्वय व्यतिरेक न्यायाने बुद्धिमय पदार्थ म्हणजे जीवाला बद्ध करत असतो। कारण बुद्धिमय पदार्थ असला तर म्हणजे सुख किंवा दुःख हे जीवाला प्रतीत होतात, पण जो तो बुद्धिमय पदार्थ जर नसला तर सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही। दोन प्रकारचं द्वैत प्रतिपादन केलं, धीमय आणि मृन्मय। मृन्मय म्हणजे घटाच्या विषयी, घटा बुद्धीमधील घट आणि मृतिकेचा असलेला घट। मृतिकेचा घट ईश्वर निर्मित आहे आणि धीमय हा जीवकृत आहे। अशा दोन प्रकारच्या द्वैतांचा विचार येतो। त्यातला द्वैत जरी असेल तरी त्रासदायक नाही, असं मुख्य सिद्धांत आपला चाललेला आहे की दिसणारं द्वैत तुमच्या बुद्धीवर आधारित आहे। ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत हे वेगळं आहे आणि जीवाने निर्माण केलेलं द्वैत हे वेगळं आहे। त्यात ईश्वराने निर्माण केलेलं द्वैतामुळे जीव त्रस्त होत नसून जीवकृत जे द्वैत निर्माण झालेलं आहे बुद्धीमधलं, त्याच्यामुळे तो त्रस्त आहे, दुःखी आहे। तर तेव्हा हा जो विषय चाललेला आहे म्हणून द्वैत याचाच अर्थ आहे अनेक प्रतीती येणे, अनेकांची प्रतीती येणे, याचं नाव द्वैत आहे। आपण या विश्वातले सगळे पदार्थ पाहतो त्यावेळेला एक पदार्थ दुसऱ्या पदार्थासारखा नाही, सगळ्या पदार्थामध्ये भेद दिसून येतात। देशाने, कालाने, वस्तूने भेद प्रतीती येते। एका वस्तूच्या अंतर्गत सोबत सजातीय विजातीय भेद प्रतीतीला येतात। जीव, जगत आणि ईश्वर याला धरून सुद्धा, जगत म्हणजे जड पदार्थ, जीव, जड आणि ईश्वर याला मिळूनही 5 प्रकारचे भेद प्रतीतीला येतात। असे 11 प्रकारचे भेद, आणि त्या भेदामुळे जोपर्यंत असं म्हटलं शास्त्रातही, जोपर्यंत हा भक्त सुद्धा देवामध्ये द्वैत पाहतो तोपर्यंत दुःखीचा असतो। म्हणजे मी या देवावरून वेगळा आहे असा मानणारा भक्त हाही दुःखीचा असतो। आणि द्वैत असतं म्हणून त्याला क्रिया करावी लागतात। द्वैत असलं की तिथं भाव निर्माण होतो। अद्वैतात भावही नाही आणि क्रियाही नाही, आणि ज्याला ज्ञानाने जाणणं म्हणतात तेही अद्वैतात राहत नाही। म्हणून त्यावेळेला खरा हा समस्थितीत जाणं, समस्थितीत गेला की समजून घ्यायचा तो आनंद स्वरूपाला प्राप्त झाला, आनंदी झाला, खरा आनंद स्वरूप बनला। आणि जो उत्पन्न होणारा आनंद आहे हा द्वैतात उत्पन्न होतो, आणि आनंद उत्पन्न होतो याचाच अर्थ पाठीमागून दुःख सुद्धा येतं, असं काल तुकोबाराय म्हटले। काढल्या सुखतेची दुःख पुण्य पाप खरे येतो बरे आम्हा कळवा। तर हे तुकोबारायांचे हे त्या सांगतात ते बरोबर आहे, पण ते अद्वैताकडे न सरकता नामाकडे सरकतात। म्हणजे तुकोबारायांना हे माहिती आहे की अद्वैतातच अनेकांना धरून आनंद कधी प्रकट होत नाही, तर एकाच्या ठिकाणी आनंद उत्पन्न होऊ शकतो, म्हणजे असतोच। एक स्थितीमध्ये आनंद आहे, एकम स्थितीमध्ये, अनेकम स्थितीमध्ये नाही, अनेकांत असं म्हटलेलं आहे। तर तेव्हा आपल्याला हे कसं कळतं असं, तर व्यतिरेकाभ्याम धीमय हा पदार्थ जीवकृत असती। धीमय म्हणजे बुद्धिमय असा असणारा हा जो आहे तो अन्वय व्यतिरेक या न्यायाने हा जो पदार्थ आहे तो जीवाला
काय करत असतो? जीव बंधकृत असते, जीवाला बंधामध्ये टाकत असतो. म्हणून जीवाला बंधामध्ये जर कोणी टाकलेला असेल तर बुद्धीतल्या पदार्थाने टाकलं, ईश्वराच्या पदार्थाने बंधात टाकलेलं नसलं. जीवाने निर्माण केलेले आहेत. एखाद्या व्यक्तीत कितीतरी वेळा आपलं उदाहरण होतं की मुलं निर्माण केलेली आहेत. ही मुलं मुली ही तुमची नाही तर ती ईश्वराची आहे. आणि त्याच्या राहणं आणि त्याचं जाणं हे सर्वस्वी त्याच पदार्थाच्या कर्मावरती आधारित आहे. म्हणून आपला त्याच्याशी काही संबंध नाही. आपला निमित्त मात्र संबंध आहे. खरं कारण तर ईश्वराकडेच जाते. म्हणून ईश्वराने निर्माण केलेले नंतर ते ज्या वेळेला म्हणून त्याच्यात त्या पदार्थांच्या मध्ये प्रियत्व आणि अप्रियत्व आणि उपेक्षत्व अशा पद्धतीने हा जीव टाकत राहतो. आणि प्रियत्व असेल तर सुख, अप्रियत्व असेल तर दुःख, आणि उपेक्षामध्ये उपेक्षित पदार्थात दोन्ही होत नाही. पण प्रियत्व असेल तर सुख होतं हे खरी गोष्ट आहे. पण प्रियत्वाचा भंग झाला म्हणजे नाश झाला तर दुःख, आणि अशुभाचा नाश झाला तर सुख. हे उलट सुद्धा गणित आहे. म्हणजे एखाद्यात वाईट दिवस आलेले तर हे चांगलं आहे का? त्याला दुःखदायक. पण वाईट दिवस जाणं हे सुख आहे. आणि चांगले दिवस जाणं हे दुःख. चांगले दिवस सुखदायक होते पण गेले तर दुःख तयार होतं. असे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचे खेळ बुद्धीमध्ये चालतात. की देवाने काहीच केलेलं नाही यातलं, देवाचा याच्यात सहभागही नाही. म्हणून मग हे कसं कळेल त्या व्यक्तीला? तर मग त्याला काय करावं लागेल? जीवकृत द्वैत काढून घ्यावं लागेल असं विद्यारण्य स्वामी सांगतायत. ऐका काय म्हणतायत ते. आता प्रकाश सांगितलंय कारण असले तरच कार्य असते, याला अन्वय म्हटलेलं आहे. आणि कारण नसते तेव्हा कार्य नसतेच, याला व्यतिरेक म्हटलेलं आहे. आणि या अन्वय आणि व्यतिरेक, अन्वयाने असणं आणि व्यतिरेकाने नसणं संभवतं. कारण असेल तर कार्य घडतं, याच्यामध्ये काय आहे? अन्वय. कारण नसेल तर कार्य घडत नाही, हे व्यतिरेकी आहे. आणि या अन्वय व्यतिरेक न्यायावरूनच म्हणजे प्रत्येक सिद्धांत हा सिद्ध होत असतो. हा बुद्धिमय पदार्थ आहे तर हा जीवाला म्हणजे बद्ध करत असतो. कारण हा बुद्धिमय पदार्थ असला तर जीव सुख किंवा दुःख भोगतो, आणि हा बुद्धिमय पदार्थ नसला तर कुठे राहतो हा पदार्थ? ईश्वराचे पदार्थ बाहेर राहतात आणि बुद्धीतला पदार्थ भिन्न असतो. तुम्ही गाडी चालवता, तुम्ही गाडी चालवता, तुमच्याकडे काय आहे? गाडी कोणती? टेम्पो आहे ना. टेम्पो आहे. हा टेम्पो कुठे लावला? बाहेर लावला. पण तुमच्या डोक्यात एक टेम्पो आहे, तुमच्या चित्तात एक टेम्पो आहे का नाही? तो तुम्ही इथे घेऊन बसलेले आहेत मंदिरात. मी टेम्पो बाहेर लावलाय, पाठ सुटला की काम करीत, तिकडून जाऊन तिकडे जाईल, तिकडे जाईल. हा एक टेम्पो डोक्यात फिरतोय का नाही? असे दोन टेम्पो आहेत. प्रत्येकाचे जे जे विषय आहेत त्यांचा तो विषय झाला समजा, त्यांचा कामधंदा त्याच्याशी संबंधित आहे. प्रत्येकाचा शेती करणाराची शेती डोक्यात आहे, व्यवसाय व्यापार करणाराचं दुकान डोक्यात आहे, उद्योगधंदा करणाराचा तो धंदा त्याच्या डोक्यात बसलेला आहे. आणि मग आता ज्या वेळेला तुम्हाला त्याचं विस्मरण झालं म्हणजे आत्ता नाही असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याच्याशी अनुकूलता आणि प्रतिकूलता दोन्ही उत्पन्न होत नाही. पण ते ज्या वेळेला तुम्ही धारण करताय बुद्धीमध्ये, म्हणून तर वेदांत शास्त्राने मोक्ष सांगताना बुद्धीकडून केलेला आहे. चित्ताची अनासक्त अवस्था, वैराग्य, चित्तात सत्य अनृत यांचं जे झालेलं मिश्रण आहे त्याचं पृथक्करण, त्याचं विवेक असं केलं. हे चित्तात ध्यान, विवेक चित्तात उत्पन्न होतो, वैराग्य चित्तात उत्पन्न होतं, ज्ञान तिथंच उत्पन्न होतं, भाव तिथंच राहतो. पण काय करावं, लोक जास्त कर्मठ बनले. या कर्मठांना काहीच कळत नाही हा विशेष. या जगात म्हणजे आज्ञा परमार्थ करणाऱ्यातला सगळ्यात खालचा गट आहे. नुसता कर्मठपणावरती आधारित, त्याला काहीच कळायला तयार नाही. जसे जन्मच्या जन्म गेले तरी कळत नाही त्याला.
मग हे सगळं चित्तात जर असेल तर तू कृतीमध्ये का करतो? कृती का एवढी करू राहिला? तर सुरुवात जरी परमार्थाची कर्मामध्ये होत असली तरी कर्मात शेवट होत नाही. तर कर्माने जन्म लागतात एकामागे एक, कारण त्याच्यात पाप पुण्याच्या उत्पत्त्या सांगितलेल्या आहेत. म्हणून जीवाला मोक्ष जर हवा असेल तर तो बुद्धीच्या द्वारे प्राप्त होईल. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तर तेव्हा याच बुद्धीच्या जोरावरती हा जीव मुक्त होतो. आणि ही बुद्धी मानवाला आहे, पशुपक्ष्यांना नाही. किंवा जर बुद्धीचाच वापर करत नसेल तर त्याला पशुपक्षी म्हणायला काही अडचण नाही. जरी माणसाचा आकार असला तरी तो पशुच समजायचा, कारण त्याचं डोकं काय काम करत. व्यवहार फार चांगला करतो म्हणजे फार हुशार आणि शहाणा आहे असं नाही म्हणा. लोक व्यावहारिक लोकांना हुशार समजतात, ते तर मूर्ख आहेत. हे तत्वज्ञान आलं का त्याच्या डोक्यात? आलं का नाही? म्हटलेलं आहे ना, अन्य सावन्यस्मी न सवेद यथा पशु. बिलकुल असं कोण म्हणतं? शंकराचार्यांचा श्लोक. आचार्यांनी म्हटलेलं आहे त्याला पशु म्हटलेलं आहे. तर हा पशु आहे. आणि मग काय करायला पाहिजे? अरे बाबा मुक्त होऊन जा ना. आणि कसं होता येईल? तर बुद्धीमध्ये असणारा जो प्रपंच आहे तो वजा कर, नाही तर तू बद्ध होशील. म्हणून बुद्धिमय पदार्थ जीवाला बद्ध करतात असे निश्चित आहे की होते. आणि सुखदुःख जे आहे ते सुखदुःख त्या पदार्थाच्या अनुकूल प्रतिकूलतेवर आधारित असतं, त्या बुद्धीवर. तेव्हा हा असं जर म्हटलं तर कारण नसेल तर कार्य घडत नाही, असं ते मूळ आला होता. तर तुमच्या बुद्धीमधला जर हा प्रपंच तुम्ही वजा केला तर तुम्ही सुखीही होणार नाही आणि बुद्धीतून वजा केला तर याचा असा अर्थ नाही की प्रपंचच टाकून दिला. प्रपंचाचा तुमच्या बुद्धीशी संबंध आहे, बुद्धीचा सुखदुःखाशी संबंध आहे असा आहे. म्हणून जो ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच आहे तो मला त्रासही देत नाही, सुखही देत नाही, दुःखही देत नाही. तर मी त्याच्याविषयी निर्माण केलेली अनुकूल प्रतिकूल बुद्धी ती सुखदुःखाला हेतू आहे. चला काय म्हणतायत प्रकाशा? पुढे सांगितले की ही अण्वव्यतिरेक व्यक्ती आपल्याला म्हणजे व्यवहारात प्रत्येक दिवशी मध्ये दिसत असते. जागृत आणि स्वप्न या दोन्ही अवस्थेमध्ये अंतःकरण हे विषयाकार होत असते आणि त्यामुळे जीवाला म्हणजे सुख किंवा दुःख होत असते. बिलकुल. तर त्या जागृत आणि स्वप्न अवस्थेचा विचार देता गेल्या वेळेला की त्या दोन्ही या अवस्थेमध्ये अंतःकरण विषयाकार होते आणि याचा अनुभव आपल्याला आहे. सुषुप्तीमध्ये होतं का हो? म्हणजेच निद्रेमध्ये नाही आणि योग्याला समाधी लागते तिथंही होत नाही. पुढे सांगितले की निद्रा किंवा समाधी या अवस्थेत अंतःकरण हे सद्रूप होत असते, त्यामुळे ते बाह्य विषयाकार होत नाही. म्हणून त्यावेळेस त्याला सुख किंवा दुःख हे होत नाही. बरोबर. आता पूर्वपक्षाने शंका केलेली की पण हा अन्वय व्यतिरेक न्याय बाह्य पदार्थाविषयीच का असू नये? म्हणजे घटादी पदार्थ बाह्य विषय असला तर सुख दुःख होते, पण त्या घटादी विषय नसला तर सुख दुःख होत नाही. असं गेल्या वेळेस साहेबांनी शंका तयार केली होती आणि त्याचंच उत्तर आता चालू होणार आहे. चला, तेव्हा अशी जी शंका आहे म्हणजे ईश्वर निर्मित पदार्थ सुखदुःखास कारण आहे असे धरावे असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. त्यात अरे ईश्वराने निर्माण केलेले पदार्थ सुखालाही आणि दुःखाला कारण होणार नाही. त्याचा विनियोग करणारा जो कोणी प्राणी मनुष्य प्राणी आहे त्याने त्याच्याविषयी अनुकूल प्रतिकूल भाव केलेले. कितीतरी वेळा आपण बोलत राहतो की दररोज किती लोकांचे हॅपी बर्थडे होतात, किती जन्माला येतात दररोज, कितीतरी लोक दररोज जन्म घेतात. मग काय तुम्ही आनंदी होता का? नाही. तर त्याला जन्म देणारे माता पिता हे आनंदी होत असतील, आमचा काय संबंध आहे त्या पदार्थाशी? काही दररोज कितीतरी माणसं रामनाम सत्य आहे स्मशानभूमीत जळतात, म्हणून आम्ही काय दुःखी होतो का? कारण आमचा त्यांच्याशी काही नाही संबंध नसतो. आणि संबंध निर्माण करणारा असं काय यंत्रणा आहे आपल्या शरीरात? तर एक बुद्धी आहे. ज्या पदार्थाशी संबंध निर्माण केला तो पदार्थ, म्हणून जगताशी संबंध निर्माणच करू नका. फार संबंध निर्माण केला की तोच पदार्थ सुखाला किंवा दुःखाला हेतू ठरतो आणि मग
कधी अनुकूलता आली की सुख झालं, प्रतिकूलता आली की झालंच दुःख. म्हणून कमीत कमी जगताशी आता मग कसा संबंध राहावं? मग संबंध ठेवायचं तर कोणाशी? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. तो तर पांडुरंगा सारिका म्हणजे पांडुरंगाचं स्वरूप लक्षण प्रतिपादन केलं. हे बी लक्षात असू द्या. कोणतं लक्षण आहे? स्वरूप लक्षण आहे तिथे. त्या पांडुरंगाच्या स्वरूप लक्षणाचा विचार केला, कारण सुख स्वरूप आहे. नाहीतर एरवी वारी करणारे कालच सांगितलं की कुडकुडत जात नाहीत का? कुठं वारी म्हणजे तेव्हा काय हे आपल्याला ताण आहे, त्रासच आहे बा. ताणाचंच काम आहे सांगू राहिले तुम्ही. वारी करणं हे ताण आहे का आनंद आहे? सकाळी सकाळी माझं गरम पाणी लागतं बा, आणि तिथं त्या पाटात झोपायचं, गार पाण्यात आंघोळ करायची. त्याच्यातून जर कदाचित थोडंसं एखाद्या मोटरचं पाणी जर मिळालं, मोटरचं पाणी गरम असतं, वा 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 काय आनंद झाला. दररोज किती बी कडक पाण्याने आंघोळ करतो, तुला त्या शुल्लक गरम पाण्याचा सुद्धा आनंद वाटला, कारण ते सापेक्षित निर्माण केलं त्यांनी. सुख दुःख काय होतंय ते सापेक्षित. काल लेच गार पाण्याने केलं ते आज थोडस हा अनुकूल प्रतिकूल भाव काम करतोय बरं. म्हणून देव सुद्धा दुःखाला कारण आहे. देव हा दुःखाला कारण ठरला. कसा काय कारण ठरला दुःखाला? तुम्ही जर द्वैतात त्याला पाहत असताल तर तो देवच दुःखाला कारण ठरेल. म्हटलेलंच आहे तसं. 5 प्रकारचं द्वैत. कोणता? जीव, ईश्वर आणि जड. ईश्वर म्हणजेच देव. तर जीव जीवाचा, जीव ईश्वराचा, जीव जडाचा, जड जडाचा आणि जड ईश्वराचा. हे 5ही भेद दुःखाला कारण ठरतात आणि हे बुद्धीमध्ये बसलेले असतात. चला काय म्हणतात? झाला स्लो घ्यायचा ना. हरी असत्यपीच बाह्यार्थे स्वप्नादो बध्यते नरः असत्यपीच बाह्यार्थे स्वप्नादो बध्यते नरः. समाधि सुप्ति मूर्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते. सत्यप्यस्मिन्न बध्यते. समाधि सुप्ति मूर्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते. असत्यपीच बाह्यार्थे स्वप्नादो बध्यते नरः. समाधि सुप्त झालाय का हा श्लोक? नाही ना. समाधि सुप्ति मूर्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते. स्वप्नादो बध्यते नरः. असति अपि च बाह्यार्थे स्वप्नाद बध्यते नरः. समाधि सुप्ति मूर्छासु सति अपि अस्मिन् न बध्यते. परत एकदा ऐका. असति अपि च बाह्यार्थे स्वप्नाद बध्यते नरः.
समाधी सुप्ति मूर्छासु सति अपि अस्मिन् न बध्यते. मोरे मावशी सांगता का? हा? असत्य तिथं असत्य आहे पण पदच्छेदात काय येईल? गुंड मावशी सांगता का? नाही जमायचं. हा माग सोबलेताई सांगता का? वैष्णव मावशी सांगता. हा पुढे काय? हा मूर्छासु हा सती अपि अस्मिन् न बध्यते. असती अपि च स्वप्नाद नरः बंद आहे. हा ना तर काय करता? असती अपि च स्वप्नाद नरः बध्यते. बाह्यार्थे म्हणजे बाह्य पदार्थ, अर्थ म्हणजे पदार्थ, बाह्य म्हणजे बाहेरील, बाहेरील पदार्थ असती अपि च ज्या वेळेला बाहेर पदार्थ असतात म्हणजे बाहेरील पदार्थ असती, असती म्हणजे उपलब्ध नसतात असा अर्थ आहे. बाह्यार्थे असती बाह्य पदार्थ ज्या वेळेला उपलब्ध नसतात. अपि च स्वप्नादौ नरः बध्यते म्हणजे बाहेर पदार्थ नसतात तरी सुद्धा स्वप्नादी अवस्थामध्ये, स्वप्नादी पदाने काय काय घ्यावं लागेल आता? जागृतीमध्ये सुद्धा आता एक भाग घेऊन गेला होता माग, मनोराज्य आणि स्मरण जागृतीमध्ये होतं घडतंय. आणि स्वप्न आणि भ्रमा असं एक 4 पद गेली ना मागच्या श्लोकामध्ये येऊन गेले 26व्या. तर त्यामध्ये स्वप्न आदी अवस्थामध्ये प्राणीबद्ध होतो, प्राणीबद्ध होतो. बाह्य पदार्थ नसताना सुद्धा बद्ध होतो. एखाद्या व्यक्तीचा प्रिय व्यक्ती गेलेला आहे आणि मग प्रिय व्यक्ती गेलेला असेल तर त्या व्यक्तीविषयी ज्या वेळेला तो व्यक्ती निवांत असा बसलेला असतो त्यावेळेला ती समोर व्यक्ती आहे का? आता गेलेली नाही, पण तो असा त्याच्या डोळ्याला पाणी यायला लागतं. तर याचा अर्थ तो काय करत राहतो? स्मरण. तो पदार्थ कुठे उपलब्ध आहे? तिथे. पदार्थ उपलब्ध नसताना सुद्धा त्या पदार्थाचं स्मरण होतं आणि त्याचं जर प्रतिकूल असेल तर दुःख आणि अनुकूल असेल तर सुख. काही काही वेळेला माणसं एकांतात हसतात सुद्धा. का हसतात तुम्ही? नाही मला आठवलं जरा म्हणजे त्याला स्मरण झालं. आणि कोणता ज्या अर्थी हसतो त्या अर्थी त्याला अनुकूल पदार्थाचं स्मरण झालेलं असतं. तर हे या दोन्ही गोष्टी काम करत असतात. त्या बाह्यार्थे असती अपि च स्वप्नादौ नर बध्यते. बाह्य पदार्थ नसताना सुद्धा स्वप्नामध्ये अवस्थामध्ये प्राणीबद्ध होत असतात. त्याचप्रमाणे तथा अस्मिन् सती अपि समाधी सुप्ती मूर्छासु न बध्यते. म्हणजे त्याचप्रमाणे बद्ध होत नाहीत. कोणत्या अवस्थामध्ये? समाधी अवस्थेत योग्याला समाधी लागते त्यावेळेला तिथे बाह्य पदार्थही नाही आणि आंतर पदार्थही नाही, दोन्ही पदार्थ नाही. कारण बाह्य पदार्थ तरी कुठे? तेव्हा योग्याला समाधी लागली त्यावेळेला बाह्यही नाही आणि आंतर पदार्थही नाही. आंतर म्हणजे बुद्धीमध्ये निर्माण केलेला पदार्थही नसतो. आता सुप्ती, सुप्ती म्हणजे सुषुप्ती. तर त्या ठिकाणी बाह्य पदार्थही नाही आणि आंतरही नाही, कारण तिथं वृत्ती ही कारणामध्ये लय पावलेली असते. तिसरा आहे मूर्छा. इथं मूर्छेमध्ये ती वृत्ती तिथं अज्ञानमय असते, लय पावलेली नसते, पण अज्ञान रूप बनते कारण त्याला काहीच कळत नाही.
मूर्छित झालेला मनुष्य काय मरतही नाही आणि झोपलेलाही नसतो आणि समाधीही लावलेली नसते. एक मूर्छित अवस्था आहे. काही लोकांना अशा प्रकारच्या मूर्छा येतात बरं, म्हणजे त्या मूर्छित होऊन पडतात. तेव्हा मला वाटतं बुद्धीमधला काहीतरी दोष असला पाहिजे, यंत्रणेत कुठेतरी काही खराब मेंदूमध्ये बिघाड झालेला. आपण फिट म्हणतो हा, तर त्यावेळेला त्याला फिट आलेली असते. तर अशा काळामध्ये ते मूर्छा यामध्ये कुठं आहे का पदार्थ, पण मूर्छित असलेला मनुष्य जो आहे ना तो उद्विग्न अवस्थेत दिसतो बरं का. त्याचा जो चेहरा फेसिंग वगैरे आपण जर पाहिजे तो असा उद्विग्न, कारण त्याला काहीतरी त्रास होत असला पाहिजे असंही कळतं, त्याच्यातून दिसतंय. पण तिथं विचार शक्ती मात्र त्याची नष्ट झालेली असते. समाधीतही विचार नाही, मूर्छेतही विचार नाही, सुषुप्तीतही विचार नाही. तर अशा अवस्थांचा विचार केला तेव्हा या अवस्थामध्ये प्राणी बद्ध होत नाही असं म्हणतात ते. म्हणजे तिथं तो बद्ध होत नसला पाहिजे. कशाशी? तत्स्वरूप पदार्थांच्या व्यवहाराशी बद्ध होत नाही. अनुकूल प्रतिकूल काही कारणच नाही ना, कारण बुद्धीच काम नाही ना तिथं होत. चला काय म्हणतात ऐका, वाचा. अहो पण हा अन्वय व्यतिरेक न्याय बाह्य पदार्थाविषयीच का समजू नये? अशा प्रकारची शंका केलेली होती की बाह्य पदार्थाविषयी का समजू नये. म्हणजे असं आहे की बाहेरील पदार्थ हा सुखदुःखाला हेतू ठरवायला पाहिजे आणि तुम्ही आंतर पदार्थ सुखदुःखाला हेतू ठरवताय. तेव्हा बाह्य पदार्थाला कारण असेल तर कार्य घडतं असा मूळ विषय मागच्या श्लोकात आलता की कारण असेल. मग कारण कोण झाला? बाह्य पदार्थ झाला. तुमचे बाह्य पदार्थ आहेत, मुलं बाळ सगळे आहेत ना, म्हणूनच तुम्हाला दुःख होतंय असं ठरवा ना. मुलं आहेत म्हणूनच दुःख होतंय म्हणा. ते म्हटले तसा अर्थ नाही. तो मुलगा ज्या वेळेला तुम्हाला अनुकूल असतो आणि बुद्धीत अनुकूल बसतो तेव्हा सुख होतं, आणि तोच मुलगा प्रतिकूल बनतो तो बुद्धीने बनतो. ईश्वराने निर्मित केलेला पदार्थ अनुकूलही नाही आणि तुम्ही संबंध प्रस्थापित करताय त्याच्याशी. आणि बाबा ना आता आपल्या या आपण केडगावात सुद्धा एवढेच लोक राहतात का? नाही, भरपूर 60,000 लोक राहतात. 60,000 लोक राहतात, आपला सगळ्यांशी संबंध नाही म्हणून त्यांच्याशी इथंच राहतात ते, पण आपला संबंध सुद्धा नाही त्यांच्याशी. मग ते तुम्हाला अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? काहीच कारण नाही. ते आहेत बिचारे, राहतात, येतात, कामधंदे करतात त्यांचे, ते राहतात. ते आपला अनुकूल आहेत का प्रतिकूल आहे बोलायचं कारणच नाही. तर असे सगळे जगत सुद्धा असंच वसलेलं आहे. आणि याच्यात काही एक पदार्थ भरलाय का? नुसती माणसंच नाही, पशु पक्षी प्राणी ही जीवसृष्टी आणि स्थावर जंगम चेतन आणि अचेतन असे सगळे गट आहेत. पुष्कळ पदार्थ पडले, आपला काही संबंधच राहत नाही. मग तो संबंध तुम्ही लावल्यानंतरच हा भाग तयार होऊन जातो. तेव्हा हाच न्याय बाह्य पदार्थाला का लावू नये याचं उत्तर खरं तर याच्यात आलेलं आहे. घटादी बाह्य पदार्थ असला तर सुखदुःख होते व तो नसला तर होत नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं होतं, पण ते म्हणणं चुकीचं आहे. म्हणून त्याचं उत्तर या श्लोकामधून आलेलं आहे. चला, म्हणजे घटादी बाह्य पदार्थ असला तर सुख दुःख होते व तो नसला तर ते होत नाही असे का मानू नये? तर याचे उत्तर पुढील श्लोकातून देतात. श्लोक सांगितलाय, असत्यपेच बाह्यार्थे स्वप्नादो बद्धते नरोहा समाधी सुप्ती मूर्छासु सत्यप्यस्मिन् बध्यते. अन्वयात सांगितलाय, बाह्यार्थे असती अपि च स्वप्नादौ नरहा बध्यते. बाह्य पदार्थ नसताना सुद्धा स्वप्नादी अवस्थांमध्ये प्राणी बद्ध होतो. तथा अस्मिन् सती अपि समाधी सुप्ती मूर्छासु न बध्यते. पण तेच तो असतानाही समाधी सुप्ती म्हणजे गाढ निद्रा व मूर्छा या अवस्थात प्राणी बद्ध होत नाही. पण तेच तो असतानाही, बरोबर आहे ना, अवस्था बदलली, पदार्थ काय नाही केले आम्ही, पदार्थ जसेच्या तसेच ठेवले आणि अवस्था बदलली. अवस्था या कोणाच्या ठिकाणी आलेल्या आहे? तिथल्या वृत्तीकडून आहेत, देहाची नाही. विकणाच्या जीवाच्या त्या वृत्तीमधल्या आहेत.
अंतःकरणाची वृत्ती अज्ञानात लय पावली की अवस्था येते. कोणती? अंतःकरण वृत्ती व्यवहारात घटपटादी कार्य करायला लागली. अंतःकरण वृत्ती वासनामय अविद्या वृत्ती काम करू लागली. म्हणून ह्या वृत्तीवरती आधारित अवस्था आहे. तसाच तीच वृत्ती उद्विग्न अवस्थेत गेली, मूर्छा. तीच वृत्ती कारणात लय पावली आणि कारणात लय पावली पण तरी सुद्धा चैतन्य आकार राहते, तेव्हा समाधी अवस्था राहते. पण ती चैतन्य आकार बनते. तिथं वृत्ती जी आहे ती आत्माकार बनते असं म्हटलेलं आहे समाधीवाल्यांना. सुप्तीमध्ये म्हणजे तेच कळालं तुम्हाला आणि मूर्छेमधलाही विषय झाला. तर तेव्हा हा सगळा खेळ कशाचा चाललेला आहे? बुद्धिमय म्हणजे वृत्तीचाच हा काम चाललेलं आहे. आणि म्हणून मुख्य वृत्तीला पकडलं तर चालेल, पदार्थ पकडू नका. कारण पदार्थाचं नियंत्रण आपल्याकडून होत नाही, पण वृत्तीचं नियंत्रण आपल्याकडून होत आहे. आता तुम्हाला सूर्याला झाकायचं असेल तर किती मीटर कापड लागेल? सूर्याला झाकायचा तो म्हटलं कापड सांगतो एवढं मोठं. ते म्हणजे तू काय एवढा खाटाटोप करू नको. तुला सूर्य पाहायचा नाही ना तर घुबड हो. म्हणजे तुला सूर्य काय नाही, डोळे मिटले की सूर्य गायब झाला. एवढ्या मोठ्या सूर्याला गायब करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? आपल्या डोळ्यांच्या मध्ये आहे. म्हणजे काहीच नाही म्हणजे आज सकाळपासून मी सूर्य पाहतच नाही पाहत तर नाही पाहत. कारण म्हणजे मला पाहायचंच नाही. तर तुमच्या हातामध्ये एक यंत्रणा आहे, त्याचा वापर करा. का सूर्याला समजा तुम्हाला नष्ट करणार, सूर्यच ठेवणार नाही त्याला, असं तुम्ही जर पण केला नाही हातातच नाही तुमच्या, तर तुम्ही काय पण करताय तेव्हा. म्हणून असं काही करूच नका. हा भीष्म प्रतिज्ञा करू नका. तर तो सूर्य तिकडे जाऊ द्या, पण त्याच्याशी संबंध ठेवायचा का नाही हे माझ्या हातात आहे. आणि तोच संबंध म्हणून ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच त्याच्याबरोबर कसा संबंध ठेवायचा ते तुम्ही जाणकार व्हा आणि संबंध ठेवा. आणि मग संबंध ठेवा म्हणजे शरीर आहे तोपर्यंत राहणारच आहे. मुक्त पुरुषाचा विदेह अवस्थेमध्ये संबंध राहत नाही आणि जीवनमुक्त अवस्थेत संबंध राहतो. तरी अधिष्ठानाशी तद्रूप असल्या कारणाने तो नित्य आनंद स्वरूप भोगत राहतो. त्याला असं दुःखाच्या घटना घडल्यानंतरही आनंदच होईल. कारण काय काय कारण आहे त्याच्याशी दुःख होण्याचं? हे ते तर प्रपंचातले पदार्थ उत्पन्न होतात आणि नाश पावतात. असं नित्य विवेक ज्याच्या बुद्धीमध्ये बसलेला असतो तो पुरुष त्या पदार्थांशी संबंध ठेवत असतानाच हे पदार्थ संयोग संबंधाने माझ्याशी जोडलेले आहेत असा चिंतन करत असतो. म्हणून असा संबंध ज्यांनी ठेवलेला आहे ना, लग्न झाल्यावरती नित्य संबंध झाला, बरोबर का नाही? पत्नी आणि पुरुषाचा नित्य संबंध आहे का संयोग संबंध आहे? नित्य संबंध म्हणजे समवाय संबंध नाहीये. तर तो काय आहे? संयोग संबंध. म्हणून पुरुषाच्या आधी पत्नी जाते आणि पत्नीच्या आधी पुरुषही जातो. कारण संयोग संबंध असतो आणि ज्याचा संयोग असतो त्याचा वियोग होतच असतो. संयोग झाला, टाळी वाजली म्हणजे असेच राहू द्या, फार छान वाटतंय, काम करायचंय ना बाकीचं, लगेच त्याचा वियोग झाला. म्हणून जगातले मुलं आहेत, आपल्याला असणारी मुलं हे संयोग संबंधाने आहेत, नित्य नाही आहेत. कारण ते मुलाच्या आधी बाप मरतो आणि बापाच्या आधी मुलं मरतात. हे लक्षात असलं ना की मग काहीच अडचण नाही त्याच्या. मग तो काय म्हणतो की काय नाही ठीक आहे. कारण हे जेव्हा वस्तू प्राप्त होते त्याच वेळेला कळावी लागते. नुसता पेढे नाही वाटावे, घ्या पेढे, अरे वस्तू प्राप्त झाली पण कशी झाली याचं थोडंसं विश्लेषण करून सांग मला. ती वस्तू प्राप्त झालेली ती वस्तू संयोगाने झाली. त्या वृत्ती प्रभाकर मध्ये एक कथा आलेली आहे बरं का. वृत्ती प्रभाकरच्या परिशिष्टामध्ये कथा आहे. ते एक राजा होता आणि त्या राजाला काय झाले, खूप अगदी तो सार्वभौम राजा होता, सगळं काही
सैन्य, संपत्ती, ऐश्वर्य सगळे भोग उपलब्ध होते, पण त्याच्यावर परकीय आक्रमण आलं आणि आक्रमण झाल्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केलं आणि त्याच्यात या राजाचं सगळं जेवढं काही ऐश्वर्य होतं ते नष्ट झालं. म्हणजे त्याची सत्ता गेली, राजवाडा गेला, त्याची बायको सुद्धा पळवून नेली त्या राजाने, सगळंच घेऊन गेला आणि याला जेलमध्ये नेऊन टाकला. आणि मग त्याला काय जेलमध्ये काय ह्याला का नाही मारलं त्याने, तर त्याला दुःखी करायचं होतं. कोणाला? त्या राजाला. माणसांना हे फार आवडतं, दुसरे दुःखी झाल्यावर त्याला पाहण्यात जो आनंद आहे तो मारण्यात नाही. आणि आसुरी आणि त्याला ते असं, आणि त्याचं सगळं ऐश्वर्य यांनी लुटलेलं, त्याला असं कोठडीत असं बंद करून ठेवलेलं, असं त्याला दिसलं पाहिजे हे सगळं तुझं सगळं. आणि आता त्या राजाने ज्या वेळेला त्याला बंदी करून ठेवलं त्यावेळेला तो त्याच्या समोर त्याचंच राज ऐश्वर्य भोगत होता, पण हा हसायचा. कोण? कोठडीतला असा हसायचा. आणि मग आता ह्याचं तर सगळं गेलं, हा का हसतो, हा हे प्रश्न आहे. त्यावेळेला मग तो, आता ज्याने जिंकलेलं होतं ना तो म्हणायचा, त्याला परत राग यायचा, कारण त्याने काय व्हायला पाहिजे, दुःखी व्हायला पाहिजे, तेव्हा कोण सुखी होईल. पण हा तर दुःखीच व्हायना, तो परत परत तो त्याच्याकडे यायचा, का रे बाबा तू का हसतोस, तुझं तर सगळंच मी हिरावून घेतलं, तू दुःखी व्हायला पाहिजे. तो म्हटला काय, कशासाठी मी दुःख करू, म्हटला का दुःख करू. हा, तर त्याला मग त्याने त्याच्या हातामध्ये, माझ्याकडे नाही अंगठी आता, त्याने ती काय केली, ती अंगठी दाखवली. कोणाला? त्या राजाला. ते म्हटलं ही अंगठी आहे, ती काढून घेऊ का, म्हणजे काढून घेतलं तरी तसं काही नाही, पण या अंगठीचे एक वैशिष्ट्य म्हटले काय, या अंगठी मला दुःखी होऊ देत नाही. अंगठी दुःखी होऊ देत नाही म्हणजे असं काय आहे त्या अंगठीमध्ये, म्हणजे याच्यावर एक अक्षर लिहिलेली की ए भी दिन जाएंगे. काय लिहिलेलं आहे? ए भी दिन जाएंगे. ए भी दिन जाएंगे म्हणजे ज्या वेळेला, मग म्हटलं हे मी ज्या वेळेला हे सगळे भोग भोगत होतो त्या काळात दररोज हेच चिंतन करत होतो की ए भी दिन जाएंगे. ज्या वेळेला मी ऐश्वर्य भोगत होतो तेव्हाच चिंतन करत होतो की ए भी दिन जाएंगे. अशी लोक करत मग पेढे वाटतात, घ्या पेढे, घ्या पेढे घ्या, अरे ए भी दिन जाएंगे म्हणून पेढे वाटू नको, नाहीतर ए भी दिन जाएंगे. आणि मग आत्ता काय झालं म्हटलं की ते दिवस खरोखरच गेले आणि मी या तुरुंगात आहे, या तुरुंगात आता हेच चिंतन करतो की ए भी दिन जाएंगे. कोणते? मी तुरुंगात नित्य राहू शकत नाही, कारण तुझा सुद्धा एक कोणतरी बाप आहे, त्याचा कोणतरी आहे ना. त्याने असं समजायचं काही कारण नाही की बुवा आता आपण एवढा झालो. तर तेव्हा मग याला कारण आहे की जेव्हा संयोग होत असतो तेव्हाच त्या संयोगाचं परिवर्तन वियोगात होतं, हे ज्याला कळतं तो अनित्य आनंदी राहतो. आणि ज्याला संयोग पदार्थांचा, त्याच्यातही अनुकूल पदार्थाचा संयोग झाला की तो म्हणतो वा, असं आपल्यासारखं तर कोणीच नाही, थांब थोडा वेळ. तर तेव्हा हा सगळा भाग आहे. हे सगळं काय विशेष आहे का नाही, हे सगळा बुद्धीचा खेळ आहे ना. हा सगळा खेळ कशावर चाललाय? बुद्धीवर चाललेला आहे. म्हणून ईश्वर निर्मित प्रपंच हा सुखाला किंवा दुःखाला हेतू नसून तुमची बुद्धी त्याला हेतू आहे. तो दिवस हे बदलत राहतात, पालटत राहतात. जे दुःखी आहेत ना त्यांनी दुःख करू नये आणि जे सुखी आहेत ना त्यांनी हुरळून जाऊ नये. पण ते साधूचं लक्षण झालं. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया, तो साधूची स्थिती आहे. ते साधू त्या स्थितीमध्ये राहतात. चल, आणि याचा अनुभव आहे का नाही हो, हे कशाला शास्त्राकडे जायला पाहिजे. आम्हाला जे दुःख आमच्या जीवनात, माग प्रत्येकाच्या जीवनात दुःख आलंय का नाही, बऱ्याच वेळेला दुःखाचे प्रसंग आलेले आहेत. आणि त्या वेळेला राहिले का आता तुम्ही तर खुशाल हसताय. तुमच्या जीवनात दुःख नाही आले का, येऊन गेले. त्यावेळेला तुम्ही ते रडत होते, आज तुम्ही हसताय. पण आज हसताय तर ए भी दिन जाएंगे. ही वस्तुस्थिती आहे बरं. चला, प्रकाश
सांगितलंय प्राणी स्वप्नामध्ये किंवा स्मृती मनोरथ नाही, कळाल्यानंतर हसणं म्हणजे असं आहे, तुम्हाला त्या प्रतिकूल वस्तूपासून दुःख केव्हा घडेल, तुम्ही तिथं आसक्ती टाकलेली असते तर. नाहीतर भोग हे प्रारब्धजन्य धडकतात. समजा एखादा माणूस, आता तुम्ही म्हणते आता पाठावरून चालून जाता जाता पडले तर ते म्हटले चांगले सोलटले. हा, तर ते म्हणले की आता ही प्रतिकूलता आहे का नाही, पण ही जरी प्रतिकूलता असेल तरी त्याच्यामध्ये ते हे अगोदरच चिंतन केलेलं आहे की हे असं होतच. कारण प्रारब्धामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल भोग दोन्ही आदळत राहणार आहेत आणि हे माझ्याच कर्माचे भोग आहेत, हे काय कशावर आधारित नाही. पण असं चिंतन करणाऱ्याला काही अडचण नाही. किंवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्याचा अनुकूल उपयोग करता आला पाहिजे. लोकमान्य ठिकाणी नाही का, त्यांना तुरुंगवास झाला तरी बंडालीच्या तुरुंगामध्ये त्यांनी गीताला शरीर. हा, मग असं काहीतरी कळालं पाहिजे. प्रतिकूलतेला अनुकूलता करतील किंवा नाही करतील, पण दुःखी होऊ नका. कारण ते लोकमान्य टिळकच होते, म्हणजे ते ब्रह्ममूर्तीच होते. पण आपल्याला पण प्रयत्नाने होऊ शकतो ना आपण पण. ते समाजकारणी जरी होते ना, तरी आंतरिक स्थिती फार उच्च कोटीची होती त्यांची, फार उच्च कोटीची होती. चल, प्रकाश सांगितलाय प्राणी स्वप्नामध्ये किंवा स्मृती मनोरथ इत्यादी काली व्याघ्रादिकांपासून दुःख व भाल्यादी इष्ट विषयांपासून सुख अनुभवतो. बरोबर आहे. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी स्वप्नामध्ये किंवा स्मृती मनोरथ इत्यादी काली व्याघ्रादिकापासून दुःख. आताच बिबट्या आला, मी सकाळीच टाकलं एलटी कंपनीच्या समोर कोणतरी काढला तुमच्या एलटी कंपनीच्या तिथं समोर तो बिबट्या आलेला टाकला त्याच्या म्हणला. तर ते मग व्याघ्र आला की ते म्हणला की सावध राहा. कारण काय काय नाही आलं तेवढे, काल डोंगरावर जाऊ नका. बिबट्या आला म्हटले. म्हणजेच काय करतो तो, आपल्यावर प्रेम करतो. यांच्यापासून व्याघ्रादिकापासून दुःख आणि भार्यादी इष्ट विषयापासून सुख अनुभवतो. पण म्हणजे हे स्वप्नामधलं सांगितलंय, स्वप्नामध्ये वाघ प्राणी स्वप्नामध्ये किंवा किंवा स्मृती मनोरथ हे जागृत अवस्थेमधले आहे. मग सांगितलं तुम्हाला पुढे. पण त्या काली व्याघ्रादी बाह्य पदार्थ खरोखरी नसतात. पण त्या काली व्याघ्रादी बाह्य पदार्थ नसतात. कुठे? स्मृतीमध्ये, मनोरथामध्ये, स्वप्नामध्ये इत्यादी पासून. स्वप्नात काय होतो, म्हणजे ते स्वप्न जरी पडलं तरी भयभीत होतो, किंवा स्मृती जरी झाली जागृतीत तरी बी भयभीत होतो. एका पाहतला तुम्ही एकांतात गेले आणि ध्यानाचा अभ्यास करत असताल तरी त्या माणसाला तात्काळ ध्यान लागतच नाही. मग ते लगेच आवाज येतो इकडून, मोराचा येईल, आणखीन कशाचा कुकिळेचा येईल, कशाचा तरी येईल. त्याला काय करत राहतो, आणि त्याच्यातून कोल्ह्याचा आला तर, लाटग्याचा आला, व्याघ्राचा आला तर फक्त काय समाधी येते. तर तेव्हा यापासून. आणि त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा भारी आदी इष्ट पदार्थ किंवा चिंतनामध्ये त्याच्या प्राप्त झाले तर तो सुखी होतानाही दिसतो. पण त्या काळी व्याघ्रादी बाह्य पदार्थ खरोखरी नसतात. तसेच समाधी, गट, निद्रा इत्यादी अवस्थेत जरी व्याघ्रादी सुख दुःख देणारे पदार्थ अगदी निकट आले तरी सुख दुःखाने तो बद्ध होत नाही. उलट उदाहरण, त्याच्या उलट समाधी अवस्थेत योगी समाधीचा अभ्यास कुठे करतायत? अरण्यात. अरण्यात कोण राहतात? त्यांच्या शेजारी वाघ सुद्धा, व्याघ्रही असतात. आणि याने समाधी सिद्ध झालेल्या पुरुषाचा विषय चाललाय बरं का. म्हणून म्हटलं मगाशी आपल्यासारख्यांचा विषय नाही. त्यांनी ती समाधी सिद्ध केलेली आहे, तर त्याच्या समोर व्याघ्र जरी आला तरी तो व्याघ्र, हे व्याघ्राचं वैशिष्ट्य बरं का, कोणाला माहित नसेल तर पहा, की त्यावेळेला जी वस्तू चंचल असते ना त्याच्या मागे धावतो. आणि जर तो मनुष्य असा समाधीत जर
गाढ झालेला असेल आणि तो समोर जरी असेल तरी तो काही करत नाही. तेही वैशिष्ट्य. त्याला तिथं मनुष्य तो काय पाहिजे, तो हालचाल झाली पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर तो त्याला सरळ सरळ मेलेला समजतो. म्हणून ते असा मग आता त्याच्या जवळ वाघ येऊन बसला एखाद्या आणि त्याच्या ठिकाणी त्याने काय लागलेली समाधी लागली. वाघ जवळ आहे का नाही त्याच्या? मग ज्याला दुःख व्हायला पाहिजे का नाही? कारण तो बुद्धीत वाघ नाही. तेव्हा सुखदुःखांनी तो बद्ध होत नाही असे आपण व्यवहारात सर्वदा पाहतो. असे आपण व्यवहारात सर्वदा पाहतो. अर्थात या आता व्यवहारात बी पाहतो. योग्याचा अनुभव योग्यालाही समजा, पण आम्हाला काय तर नाही, सुषुप्तीत आहे अनुभव आपल्याला. पण तुम्ही असे बसलेले असतील आणि तुम्हाला माहितीच नाही मागून एखादा साप आलेला आहे ना. तो साप माझ्या काय झालेला आहे, अगदी जवळ, पण तो तुम्ही पाहिला. याचं चांगलं उदाहरण आमचंच सांगतो. रात्री खाड्यावरती कंदील घेऊन मी चाललेलो होतो आणि माझ्या पाठीमागून बाई डोक्यावर भाकरी घेऊन आलेली होती. म्हणजे अंतर असं होतं एवढं साधारण. त्या खंदेला आणि पाऊल वाटेने असा चाललेलो आणि मग खंदेला असा, पण तो रस्त्यात साप आडवा पडलेला होता आणि तो मी काय पाहिला नाही. म्हणून मी आज हातात कंदील, पण तो माझं लक्ष त्याच्याकडे नसल्या कारणाने आणि तो बाईने पाहिला, पण त्यावेळेला माझा पाऊल पडत होता आणि तिने तो पाहिला, पण ती जाग्यावरच थापाकली आणि तिने ते प्रकाशात बरोबर पाहिला की साप आहे तिथं मोठा आडवा. आणि मग पण माझा हा इथे सर्प आणि इथे पाऊल पडला आणि दुसरा पाऊल पुढे पडला, म्हणजे मध्ये साप. त्या सापाला सुद्धा माझं काही वाटलं नाही, कारण त्याचा संबंधच नाही ना आपला. काय शरीर आहे का नाही तिथं, तो जवळ बी आहे का नाही, आहे, पण बुद्धी आहे का नाही. आणि मग ती बाय म्हणते अरे तिथंच थांब, तिथंच थांब. आणि मग ती दुसरीकडून आली. ते म्हणजे इकडून आली तर तिथं काय होता, तो पाठीमागं पाहिलं तर तो सर्प होता. जोपर्यंत तुमचा त्याच्याशी संबंध बुद्धीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत काही नाही. जागृत अवस्थेत सुद्धा घडतंय. झोपायलाच पाहिजे असं काही नाही, ज्ञानच नाही तिथे. चला काय म्हणताय. अर्थात यावरून बाह्य पदार्थांमुळे प्राणी सुखी किंवा दुःखी होतो हे म्हणणे युक्त नव्हे. नाही सिद्ध झालं का नाही हो? काय सिद्ध झालं, बाह्य पदार्थ सुखाला दुःखाला कारण नाही. तुम्ही संबंध कसा प्रस्थापित करता त्याला कारणीभूत आहे. म्हणून संबंधच प्रस्थापित करत असताना विचारपूर्वक करा, कारण यांच्याबरोबर नित्य संबंध ठेवणारा हाच दुःखी होणार आहे. याच्याबरोबर जर तात्पुरते संबंध ठेवले तर काहीच अडचण नाही. खरी गोष्ट आहे का नाही. म्हणजे एवढंच नाही, म्हणजे विश्वातले सगळेच पदार्थ हे तात्पुरत्या संबंधाने आपण त्यांचा वापर करू शकतो. या पदार्थांचा भाकरी तुम्हाला अनुकूल आहे नाही ना, पण तिला अनुकूल असं म्हणणं मानता भोजन माना. मग भोजनाला भाकरी असली तरी चालेल, बाकी काय असलं तरी चालेल, कारण आपला संबंध त्याच्याशी तेवढाच ठेवला. त्या पदार्थांची सातत्याने त्याच्याशी जर असा जर ठेवला, अनुकूलतेचा संबंध ठेवण्याने त्याला चांगल्या जेवणाची अपेक्षा सुरू झाली. कारण त्याचा संबंध कसा आहे, तो अनुकूलतेचा. आणि भोजनाशी संबंध ठेवल्याने भूक भागली. उदरनिर्वाह आपल्याला नाहीतरी उदरनिर्वाहच करायचा असतो, दुसरं काय करायचं. तेव्हा शरीराला टिकण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. भोगासाठी ज्यांनी संबंध प्रस्थापित केलेला आहे तो दुःखीत झाल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे नाही हो, चांगलंच नाही. म्हणून बरेच लोक कुचत खातात. नाही ते तोंडाला चव लागलेली नाही त्याची. आणि तो म्हणतो की असेल ना ठीक आहे, काय नाही तरी तुम्हाला परत दुसऱ्या आणखी 5-4 तासांनी खायचंच आहे ना. आणखी एक वेळ नसलं म्हणून तरी कुठं बिघडलं. जसं असेल तसं खायचं, काय अडचण नाही का. म्हणून संबंध कसे तुम्ही प्रस्थापित करता त्यावर आधारित आहे. चला, तर बुद्धिमय पदार्थामुळे मात्र तो निश्चयाने बद्ध होतो. असे बुद्धिमय पदार्थामुळे मात्र तो निश्चयाने बद्ध होतोच. हा अनुभव आहे का नाही. कशामुळे बद्ध आहेत, बुद्धिमय पदार्थामुळे. आणि याच पदार्थांना तुम्ही ईश्वरमय माना. हे पदार्थ कोणाचे आहेत, ईश्वराचे. काही अडचण नाही, काहीच अडचण नाही. आणि माझ्या मनाप्रमाणे नाहीतरी जगत चालत नाही, याचा अनुभव आहे का नाही आपल्याला. कुठं माझ्या मनाप्रमाणे काय चाललेलं आहे.
आपण तरी काय इच्छा करावी अशी, जे होईल ना ते होईल, सगळ्यात भारी काय जे होत राहील ते होत राहील. मी त्याच्याकडे पाहणारा द्रष्टा म्हणून पाहिल. जे झालं जे होईल ते होईल, आपण द्रष्टा म्हणून पाहत राहिलो काही अडचण नाही. मग तो हुरळून गेलेला नाही आणि दुःखीही झालेला नाही. मात्र तो निश्चयाने बद्ध होतो बुद्धिमय पदार्थामुळे. असेच म्हणणे संयुक्तिक आहे. तात्पर्य पूर्वोक्त अन्वय व्यतिरेक बाह्य विषयाविषयी नसून मनोमय विषयांविषयीच आहेत असे जाणावे. झालं का? सिद्धांत आला हा बाहेर की हा अन्वय व्यतिरेक काय बाह्य पदार्थाविषयी नसून आंतर पदार्थाविषयी. मनोमय पदार्थाला आंतर पदार्थ म्हणतात हे लक्षात ठेवा. आणि एक बाह्य पदार्थ आहेत आणि एक आंतर पदार्थ आहेत. बाह्य पदार्थ कुठं आहेत? ईश्वराने निर्माण केलेले पदार्थ बाहेर आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे टेम्पो कुठं लावलेला आहे? बाहेर लावलेला आहे. आणि एक टेम्पो कुठे आहे? आत आहे. बस. कोणता टेम्पो दुःख देतो? आता तो पंक्चर झालेला आहे. अशी बातमी बी घेऊन आला, होईल का नाही होईल ते माहित नाही. अहो ती अशी चाकात हवा अशीच असते हो. हे आमचे अशी नवीन टायर आहेत आता, त्याच्यात अशीच हवा दिसत नाही. पण तुम्हाला सांगितलं, अहो तो बाहेर टेम्पो कोणाला लागला, तो पंक्चर झाला असं म्हणस्तवर चित्त पंक्चर झालं. हे दुःखी होत आहे. तर तेव्हा असाच प्रकार चाललेला आहे. म्हणून या पदार्थाशी त्याच्यापेक्षा संबंध न ठेवणारा किती. मग आता टेम्पोशी संबंध ठेवू नका याचा अर्थ टेम्पो घेऊ नका असं नाही. खुशाल टेम्पो चालवा. पण हा टेम्पो ईश्वर सृष्टीतलाच आहे. याचा आणि माझा तात्पुरता संबंध आहे. माझ्या देहाचाच माझ्याशी तात्पुरता संबंध आहे, तर टेम्पोशी कसं काय राहील आणि जगाशी तरी कसा राहील. म्हणून जमीन जुमला पती पत्नी मुलं बाळं हे संयोग संबंधाने प्राप्त आहेत. आणि ते अनुकूल प्रतिकूल जसे असतील तसे सांभाळायचे, जसे असतील तसे ठेवायचे. ते काय थोडाफार त्रास देत असेल तुम्ही त्याच्याशी तुम्ही दुःखी केव्हा व्हाल. समजा तो 2 वेळा पंक्चर झाला, 3 वेळा काय सारखाच पंक्चर होतो, होणारच आहे तो. आणि एखाद्या वेळेस नाही झाला तरी समजून घ्यायचं याचा काय भरोसा नसतो. म्हणजे नाही ना माझं फारच चांगलं येतं, माझी मुलं फारच चांगले येतं, भरोसा नसतो. म्हणजे फारच चांगले असं म्हणजे 100% मग पंक्चरच होणार. तर वास्तविक हे जे आहे ना, या ग्रंथांचे तरी आपल्याला काय उपयोग आहेत, तर वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आपण याच्यामधून त्याचं ज्ञान करून घेऊ शकतो. आज अनुकूल असतील उद्या प्रतिकूल होऊ शकतात, आज प्रतिकूल असतील उद्या अनुकूल सुद्धा होतात. असं काही नियम नाही की नेहमी प्रतिकूलच असतात. बऱ्याच वेळेला अनुकूल प्रतिकूलता अशी सारखी उलटी सुलटी होत राहते. तर त्याचा विषय नाही. पण त्याच्यापेक्षा बुद्धीत धारण करू नका. मग बुद्धीत काय धारण करा? देव, एक परमात्माच धारण करा. देवाला धारण करणारा हा कधीच दुःखी होत नाही. धारणच करू नका असा नाही, तर देवाला धारण करा. आणि त्याने बुद्धीत देवाला वागवलेला आहे, तर त्याचं त्याला काहीच अडचण नाही. तर चला अडचण नाही म्हणजे बाह्य अडचणी सुटतात असं नाही सांगत, नाही तर परत तिकडे जातात. लोकांना वाटतंय बाहेरच्या अडचणी सोडवायला हे चांगलं आहे. तर असा अर्थ करू नका. चला मनोमय प्रपंच बंधक आहे हीच गोष्ट पुन्हा उदाहरणाने आता हीच गोष्ट सांगायची तुम्हाला, पण उदाहरण देऊन सांगतात. ऐका. दूरदेशम गते पुत्रे जीवते वात्र तत्पिता दूरदेशं गते पुत्रे जीवते वात्र तत्पिता
दूरदेशं गते पुत्रे जीवते वाततत्पिता विप्रलम्बकवाक्येन विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति मृतं मत्वा प्ररोदिति विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति दूरदेशं गते पुत्रे जीवत्ते वात्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति दूरदेशं गते पुत्रे जीवत्ते वात्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति दूरदेशं गते पुत्रे जीवत्ते वात्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति दूरदेशं गते पुत्रे जीवत्ते वात्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति दूरदेशं गते पुत्रे जीवति एव अत्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति आहे तसाच खालचा अर्थ सांगा मस्कित आहे दूरदेशं गते पुत्रे जीवति एव अत्र तत्पिता विप्रलम्बकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति बरोबर दूरदेशम म्हणजे दूरदेशात असणारा गेलेला त्या ठिकाणी गेलेला दूरदेशम गते जीवती एव तो काय जिवंत आहे पण विप्रलंबक म्हणजे खोटी बातमी सांगणार विप्रलंबक म्हणजे फसवणारा ठकवणारा हा त्याला म्हणतात ठकवणारा असा एखादा ठकला असतात लबाड माणसं राहतात काही आणि मग ते ना ते दुसऱ्याची फजिती करण्यासाठीच असतात अशी काही माणसं राहतात त्या माणसाने ज्याचा पुत्र दूरदेशात गेलेला आहे म्हणजे समजा गृहीत धरा अमेरिकेला गेलेला आहे मग पूर्वीच्या काळामध्ये काही सोय नव्हती आता सध्या सगळे मोबाईलवर कनेक्ट आहेत सगळे आत्ता काही अडचण नाही पण पूर्वी गेलेला आहे तर मग तिथे कोण गेला का त्याच्या जवळचा पण ठक माणूस हा तिकडे गेला आणि गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याच्या मुलाचा तर याच्या मुलाचा आपल्या शत्रूच्या मुलाचा तर फार मोठा काय झालेला आहे मसारा वाढलेला आहे आणि फार मोठं त्याची प्रगती झालेली तिथं भौतिक प्रगती पण इकडं आल्यावर ते म्हणलं अरे गेलता ना तू हो म्हटलं पण तू मला असं कळालं की ती गाठपेट तर नाही झाली पण तुझा मुलगा गेला मुलगा गेलाय का जिवती म्हणजे जिवंत आहे पण त्या विप्रलंबक म्हणजे ठाकाने काय सांगितलं त्याच्या बापाला तत्पिता गेला आता त्याचा मुलगा ईश्वर निर्मित जो मुलगा आहे तो कुठं आहे जिवंत आहे का मेला आहे आणि या व्यक्तीच्या तत्पिता त्याच्या पित्याच्या अंतर्गत बुद्धीमध्ये असणारा जो मुलगा आहे तो विप्रलंबक वाक्यामुळे काय झाला गेला विप्रलंबक वाक्याने त्याचा परिणाम होऊन हा रडायला लागला कोण रडायला लागला त्याचा पिता म्हणून बुद्धीमध्ये असणारा पुत्र गेलेला आहे आणि ईश्वर निर्मित पुत्र याच्या उलट बी करता येतं बरं विचारसागरात पण हे मूळ उदाहरण तिथून आलेलं आहे विचारसागरात आलेलं सुद्धा याच्या उलट जरी केलं एखाद्याचा मेलेला आहे पण त्याला सांगायचंच नाही म्हणजे तो लय आनंदात राहिला मग त्याच्या बुद्धीतला जिवंत आहे आणि ईश्वर निर्मित असंही होऊ शकतं तर ऐका तेव्हा अत्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन तम मृतम तो काय झालेला आहे मेलेला आहे म्हणून प्ररोदिती म्हणून आक्रोश करायला लागला आणि वास्तविक तर आक्रोश करण्याचं कारण नव्हतं कारण त्या माणसाने चुकीचं सांगितलेलं होतं ठकवलेलं होतं त्याला रडावतोच म्हटलं त्याला म्हणतात विप्रलंबक चला वाचा काय म्हणतात मनोमय प्रपंच बंधक आहे हीच गोष्ट पुन्हा उदाहरणाने स्पष्ट करतात श्लोक सांगितलाय दूरदेशं गते पुत्रे जीवते वात्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति
अन्वयार्थ सांगितलाय. पुत्रे दूरदेशम गते जीवती एव. पुत्र दूरदेशी गेला असून तो तेथे जिवंत असतानाच अत्र तत्पिता विप्रलंबक वाक्येन, येथे त्याचा पिता कोणाधूताच्या वाक्याने तम मृतम मत्वा प्ररोदिती, तो मेला असे समजून मोठ्याने आक्रोश करतो. लक्षात आलं? वास्तविक तो मेलेला नाही, पण त्या माणसाने ठकवलेलं आहे, त्याला ठकवा म्हणतात. चला. प्रकाश सांगितलाय. एखाद्या मनुष्याचा पुत्र काही कामासाठी परगावी गेला असता व तो तेथे सुखरूप असताही त्याच्या पित्याला इकडे कोणी लबाड मनुष्याने तुझा पुत्र अमुक अमुक गावी गेला होता पण तो तेथे ज्वराने मृत झाला असे जर सांगितले. ज्वराने म्हणजे तापाने. हा, तिथं रोग आला आणि त्या रोगाने तो काय झालेला आहे, मेलेला आहे असं सांगितलं. तर तो आपला पुत्र खरोखरच मृत झाला आहे असे समजून मोठमोठ्याने आक्रोश करतो. याचाच अर्थ पुत्र दोन प्रकारचा आहे, एक बुद्धीमध्ये असलेला पुत्र आणि ईश्वरी पुत्र. कोणता पुत्र मेला? बुद्धीतला. कोणता जिवंत आहे? म्हणून तुम्हाला म्हटलं याच्या उलट बी काही वेळेला होतो. खाली आहे. चला. असा सर्वत्र अनुभव आहे. यावरून प्राणी वस्तुस्थितीने बद्ध न होता मनकल्पनेने कसा बद्ध होतो हे व्यक्त होते. हा, बरोबर आहे. तर हे काय होतं की यावरून प्राणी वस्तुस्थितीने बद्ध न होता मन कल्पनेने कसा बद्ध होतो हे व्यक्त होतं. पण तेच साऱ्या तेच काय दिले त्याच्या उलट पक्षी पाहू गेल्यास तर त्याचा उलट दृष्टांतही केलेला आहे त्यांनी, की तो पुत्र तेथे खरोखर मृत झाला असतानाही याला वार्ता न समजल्यास हा रडत नाही. ही आपल्याला अनुभवाची बी गोष्ट आहे. कितीतरी लोक जे बाहेरगावची लोक आहेत अन्य अन्य ठिकाणी राहणारे ते जवळचे आपल्या ज्या वेळेला एखाद्या कार्य असलं कोणाचं तिथं भेटायला गेलं, का हो ते संपतराव नाही तुम्हाला नाही कळालं? तुम्हाला नाही कळालं? 6 महिने झाले होते गेले. तो आत्ताशी शोक करायला लागला. तो गेलेला आहे कधी? 6 महिने. हा अनुभव आपल्याला सुद्धा आहे. हा विषय नंतर पाहू. कुंडलिक वरदा पंढरनाथ भगवान